पोवई नाका येथे मेडिकलच्या समोर एकावर कोयत्याने वार. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. घटनास्थळी सातारा शहर पोलीस तात्काळ झाले होते दाखल. सातारा शहरात व जिल्ह्यात नुकतीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तब्बल 24 तासाच्या आत एका युवकावर पोवई नाका परिसरातील 24 तास मेडिकल समोर म्हणजे हॉटेल गॅलेक्सी बार समोर एका युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 9 मे रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. हल्लेखोर लगेच पळून गेले तर जखमी झालेल्या युवकास उपचारास जिल्हा रुग्णालयात येथे दाखल करून त्या युवकाची प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरात म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा गजबजलेला परिसर असतो. एकीकडे जीवनदायिनी औषधे तर दुसऱ्या बाजूस मद्यपींसाठी मिळणारी औषधे म्हणजेच मद्यालय. अशातच दिनांक 9 मे रोजी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील 24 तास मेडिकल तसेच एका मद्यालयासमोर झालेल्या 2 अनोळखी गटांमधील वादामध्ये एका युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणारे तेथून लगेच पळून गेले तर जखमी झालेला युवक हा रविवार पेठेतील असल्याने त्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार हल्ला करणाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, राजमुद्रा न्यूज, सातारा.